हॅलो हॅलो, एकच नंबर आहे. खरं तर तिच्या खुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं अशा राजमाता जिजाऊ, आणि तेच स्वप्न सत्यात उतरून दाखवलं असे महाराज छत्रपती, आणि तेच स्वप्न आपल्या खांद्यावर लिहिलं या पेनलं असे युवराज शंभू छत्रपती यांना माझा मानाचा मुजरा. आज मी ज्या मातीत उभा आहे त्या मातीचा इतिहास मोठा आहे. सह्याद्रीच्या कड्यांनी, तलवारीच्या पात्यांनी, मावळ्यांच्या रक्तानं आणि राजशंभूच्या बलिदानानं या मातीचा इतिहास लिहिलाय. उगीच नाही छावा म्हणत माझ्या या युवराजाला. 240 लढाया लढल्या पण एकही पराभव स्वीकारला नाही. ना कुठला गड गेला ना कुठली जमीन. उलट स्वराज्य वाढलं होतं. इंग्रजांना नाचवलं, पोर्तुगीजांना झुकवलं, सिद्धीला दर्यात बुडवून स्वराज्य फाट उंचीवर पोहोचवलं. औरंगजेबाची तिजोरी रिकामी झाली होती. 90,000 सैनिक मारले गेले. कसंही करून संभाजी महाराजांना पकडायचं असं त्यानं ठरवलं आणि घात झाला. विश्वासघातामुळे संगमेश्वर जवळ युवराज पकडले गेले. माफी मागण्यासाठी, मुजरा काढण्यासाठी त्यांना औरंगजेबाच्या दरबारात आणले गेलं. पण तीच चमक, तोच करारेपणा, ना मरण्याची भीती ना शत्रूची. युवराज छत्रपती कराडले. अरे हट, कसल्या कुल्लीसात स्वराज्याचे छत्रपती तुझ्या दरबारात उभे आहेत. तूच आम्हाला मुजरा कर. ए औरंग्या, संभाजी, संभाजी, छत्रपती संभाजी. आणि छत्रपती कुणासमोर झुकत नाही. रयतेचे राजा होता मी, तमीच राख. अरे खजिना, खजिना विचारतोस? स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या लाखो मावळ्यांच्या काळजात ठेवलाय खजिना. शेतातून राहणाऱ्या पाटात, भाज्यांच्या देठात, आया बहिणींच्या निरागस हसण्यात ठेवलाय खजिना. तुझ्या सुलतेच्या निम्म्याहून जास्त खजिना तर शेकडो किल्ल्यांच्या तडाबुर्जात ठेवलाय खजिना. ए औरंग्या, खामोश. या छत्रपतीला मारून तुकडे कुत्र्यांना टाकण्याची भीती कसली दाखवतोस? अरे तुकडे फेकून तर बघ. आमचा मांस खाऊन एखादं जंगली जनावर सुद्धा इमानदार होईल. काय म्हणतोस? आमचा मांस खाऊन एखादं जंगली जनावर सुद्धा इमानदार होईल. एखादं जंगली जनावर सुद्धा इमानदार होईल. अरे तू स्वतःला कितकं मोठं मानतोस? अरे काय म्हणतोस? मारे जाऊ दे. अरे तुझ्या मरण्याला आम्ही मरू असं तुला वाटतं? हा संभाजी मेला तरी प्रत्येक घराच्या अभयाखाली एक नवा संभाजी जन्म घेईल. ए मुकरत काफर नाही, छत्रपती मर. छत्रपती मरत नसतो, तो अमर आहे. त्याला एक नाही, हजारो गर्भणी आहेत. तुझ्या तंबूचा सोनेरी कळस 2 कोसांवरून दिसतो. म्हणे छत्रपतीच्या मस्तकावरील तुरा हजारो कोसांवरून दिसतो. चमकतो तो रयतेच्या मनात दोषच नाही रे, विश्वास जागवतो. छत्रपतीला कोणी मारू शकत नाही, कारण छत्रपती कोणी माणूस नाही तर तो एक विचार आहे. तो विचार या मातीच्या कणाकणात भरून उरलाय. मृत्यू तर त्याला घाबरूच शकत नाही, उलट मृत्यू त्याला घाबरेल. तू बघत राहा. तू बांधलेले मनोरे खुजे होतील. देवालयाचे कळस उंच होतील. तुझा चांद क्षीण होऊन फडफडत्या ध्वजावर थापा टाकेल आणि स्वराज्याचा नवा सूर्य महाराष्ट्रभर उजळवेल. काय म्हणतोस? जिभेला लगाम नाही? अरे तू स्वतःला अलंगीर म्हणून घे, बादशहा म्हणून घे, पण तुला साधं माणूस म्हणून घ्यायला कोणी तयार नाही रे औरंग्या. सत्तेसाठी स्वतःच्या बापाला विष देणार तू, सख्या भावाच्या बायका मुलांना मारणारा तू, स्वतःच्या लेकीला तुरुंगात टाकणारा तू. लाज वाटायला हवी. आई भवानीचे पुत्र आहोत आम्ही. मातीसाठी सळसळत आमचं इमान बेईमान होऊ शकत नाही. तू मक्कार, तू फरेबी, तू धोकेबाज आहेस. म्हणूनच एका बेसावत क्षणी आम्हाला पकडलं आणि इथे आणलं. तुझ्या हिम्मतच नाही रे औरंग्या, आणि कधीच नव्हती पण. ईशा अल्लाह नूर देख, भगवे का सूर देख,
दिल्ली की उस तक को चीरती हुई नजर देख, देख आके फाड़ दे, पल के झाड़ दे, अरे बादशाह के रास्ते का सबसे बड़ा पहाड़ देख। हमारे पिताजी शेर थे और शेर के बच्चे को क्या कहते हैं? जय भवानी, जय शिवाजी, शिवाजी राजे महाराज की जय. धन्यवाद. या ठिकाणी हुबेहूब अशी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली अशा सुजय रामदास गागरे यांना प्रोत्साहनपर या ठिकाणी किरण महाराज गागरे यांनी 500 रुपये या ठिकाणी दिलेत. त्यांचं या ठिकाणी या समितीच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर राणी येसू संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी राणी येसूबाई यांच्या भूमिका सादर करतील अनुष्का गागरे. अनुष्का राहुल गागरे यांना विनंती करतो की आपण इथे येऊन धर्मवीर संभाजीराजे भोसले यांच्या धर्मपत्नी येसूबाई यांच्या भूमिकेचे सादरीकरण. माझे नाव अनुष्का राहुल गागरे, शाळेचे माझे नाव अनुष्का राहुल गागरे, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुने गावठाण तांदुळनेर, इयत्ता 4ची विद्यार्थिनी आपणासमोर महाराणी येसूबाई यांची वेशभूषा सादर करीत आहे. उन्हाळा न पावसाळा, स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाचीच परवा. आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या, लढली मर्दानी, तिने जिने शिवराय घडविले, अशा राजमाता आऊसाहेबांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. कुलाधिपती, कुलभूषण, गडाधिपती, मराठा भूषण अशा असणाऱ्या आबासाहेबांचा विजय असो, विजय असो. आपण ज्यांना शिवराय म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही यांच्या सुनबाई, जे स्वराज्य 12 मावळात पसरले आहे, ज्या स्वराज्यावर साऱ्या जगाला अभिमान आहे. आम्ही अशा कुलमुक्त्यार त्या महाराणी आमचा प्रवासही फारच खडतर आहे. त्याच आम्ही येसूबाई, त्याच आम्ही येसूबाई. आमचं माहेर शिंगारपूर. आमचे पिता श्री पिलाजीराव शेळके हे स्वराज्याची सेवक, मातबर सरदार. आमच्याकडे आमच्या पिताश्रीकडे शिवरायांनी शब्द टाकला. ते म्हणाले, पिलाजीराव, आपले वचनरत्न आमच्या पत्रात टाकाल का? आपल्या राजाऊला घरचे सुनबाई करत म्हणतो. त्यावेळी आमच्या वडिलांनी होकार दिला आणि आम्ही भोसल्यांच्या सुनबाई झालो. 9 कंगणाने भरला सौभाग्याचा चुडा, 9 कंगणाने भरला सौभाग्याचा चुडा. शिवरायाने उघडला सौख्याचा पुडा, शिवरायाने उघडला सौख्याचा पुडा. रयतेवर आहे जिजाऊंची सावली, रयतेवर आहे जिजाऊंची सावली. शंभूराजांना जन्म देणारी धन्य ती माऊली, शंभूराजांना जन्म देणारी धन्य ती माऊली. आम्ही भोसल्यांच्या सुनबाई झालो. त्याबरोबरीत एका वनवेच्या, एका छाव्याच्या म्हणजे संभाजी महाराजांच्या पत्नी झालो. लहान वयात लग्न झालेलं होतं, त्यामुळे सगळ्यांचे लाडके होतो आम्ही. आबासाहेबांची तर खूप माया होती आमच्यावर. आमच्या राजमाता जिजाऊ यांचा शिरस्ता खूप दांगा होता. त्यांच्या खुशीत आम्ही झळहळून निघालो आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालं. आऊसाहेब म्हणायच्या, सुनबाई, माणसं फारकाला शीख राज्य आपोआप सुरळीत झाले. आऊसाहेबांच्या शिकवणीत घडलो, आबासाहेबांच्या छायेत घडलो. आमची पती स्वारी म्हणजे लाखात एक असावी असा आबासाहेबांचा पुत्र. धर्माचे न्याय तितकेच कविताही लिहिचे. त्यांनी कागदावर एक वाक्य लिहिले. ते वाक्य, स्त्री सखी राज्ञी जयते, आम्ही